नमस्कार मंडळी, काळोख्या चॅनलमध्ये आपलं सहर्ष असं स्वागत. मित्रहो, आजची जी कथा आहे, आजची जी स्टोरी ही एक मला डॉक्टर असलेल्या व्यवसायाने डॉक्टर आहेत, डॉक्टर असलेल्या व्यक्तीने मला सांगितलेली स्टोरी. त्यांनी माझी आवर्जून गाठ घेतली आणि म्हणले की माझी पण एक स्टोरी आहे, माझ्याबद्दल जो अनुभव आलेला आहे तो तू सांगावा. चालते म्हणलं, मी प्रयत्न करतो. तर त्या डॉक्टरांचं नाव आहे डॉक्टर साठे, म्हणजे आम्ही त्यांना साठे डॉक्टर्स म्हणतो. गावामध्ये त्यांचं क्लिनिक आहे. सकाळचं जायचं, संध्याकाळी माघारी यायचं, असं डेली रुटीन होतं त्यांचं. नंतर त्यांनी काय केलं की राजेगावपासून एक साधारणतः 6 किलोमीटरवर गणेशवाडी नावाचं एक गाव आहे. त्या गणेशवाडी गावामध्ये त्यांनी दुसरं क्लिनिक टाकलं. सकाळ 8 किंवा 9 वाजता जे राजेगावच्या गावामध्ये क्लिनिकवरती जायचे, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तिथं ते पेशंट घ्यायचे. संध्याकाळी 6च्या पुढं त्यांच्या मिसेस, त्या पण डॉक्टर आहेत, त्या तिथे यायच्या. आणि डॉक्टर साहेब 6च्या पुढं रात्री 10 वाजेपर्यंत गणेशवाडी ह्या गावामध्ये दुसरं क्लिनिक होतं तिथे जायचे. गाव बारीक आहे, छोटंसं होतं गाव, म्हणजे मोठं नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी 6 ते 10 असा टायमिंग त्या गावासाठी दिला होता. रोजचे जाय यांची चालूच होती. एक दिवस असं झालं की ते त्यांच्या क्लिनिकचं काम आटपून त्यांच्याकडं सुझुकी मॅक्सार, त्यांनी सांगितलं मला, सुझुकी मॅक्सार ही गाडी होती त्यांच्याकडं. त्या गाडीवरती ते गणेशवाडीला गेले. 6 ते 10 वाजेपर्यंत तिथे थांबले. ते पेशंट यायचे, पेशंट तपासायचे, जायचे डेली, म्हणजे रोजचा जो दिनक्रम होता त्यांचा त्याच पद्धतीने चालू होतं त्यांचं. पावसाळ्याचे दिवस होते, जुलै ऑगस्ट महिना असेल साधारणतः त्यांच्या म्हणण्यानुसार. तिथं गेल्यानंतर 10 वाजले. 10 वाजता त्यांनी त्यांचं क्लिनिक बंद केलं. 10 वाजल्यापासून ते परत राजेगावला यायचे, 6 किलोमीटरचं अंतर. पण डांबरी रस्त्याने जर गेलं तर 6 किलोमीटरचं अंतर होतं. आणि राजेगाव ते गणेशवाडी हा एक शॉर्टकट होता, तो 3च किलोमीटरचा होता. पण तो रस्ता असा होता की मध्ये एक किलोमीटरचा साधारणतः भागामध्ये वस्ती बिस्ती काय नव्हती, ऊस असायचे, झाडं झुडपं, अशा प्रकारचा जो भाग होता. मग त्यांनी क्लिनिक बंद केलं. क्लिनिक बंद केल्यानंतर ते गाडीवर बसले आणि घराकडे निघाले. थोडा पाऊस पण येत होता. त्यांच्या मनात ध्यानात काही नव्हतं, ते आपले त्यांच्या डेली रुटीनप्रमाणे निघाले. साधारणतः गणेशवाडीपासून एक 1-1.5 किलोमीटर आल्यानंतर, म्हणजे साधारणतः निम्म्या रस्त्यापर्यंत आल्यानंतर एका ऊसाच्या पलीकडं, म्हणजे ऊस बारीकच होता, त्याच्या पलीकडं म्हणले एक बाई दिसली मला. बरं ठीक आहे म्हणलं. पण ती बाई रोडच्या कडेला उभी होती. त्या बाईची अवस्था अशी होती, मी त्यांनी वर्णन करून सांगितल्याप्रमाणे, की तिच्या हातामध्ये एक लहान बाळ होतं. आता लहान बाळ म्हणजे किती वयाचं? तर ते लहान बाळ होतं हे नवजात बालक, म्हणजे त्या बाईची डिलिव्हरी नुकतीच झाली होती असं तिच्या हातामध्ये बाळ होतं. एका हातात, डाव्या हातात होतं म्हणले ते. त्या मुलाची नाळ तशीच होती. आणि बाई रस्त्याला येऊन हात केला तिने, त्या गाडीच्या प्रकाशात त्यांना दिसलं, हात केला. पाऊस मोठा पण नव्हता, पण थोडा पाऊस येत होता म्हणले. हात केल्यानंतर हे थांबले तिथं. रात्रीच्या 10 वाजता ते थांबले, कारण व्यवसायाने डॉक्टर असल्यामुळे त्यांचा हे भूत बीत काय असलं त्यांचा काय त्याच्यावरती विश्वास अजिबात नव्हता, सुशिक्षित असल्यामुळे. थांबले. म्हणले काय झालं बाई, इकडं अशा कसं काय? त्यांना वाटलं की इथं ऊस तोडणाऱ्या कामगारांच्या महिला असतात ना, त्यातल्या एखाद्या महिलेचं डिलिव्हरी झालेली, तिथं पाहायला कोण नसेल किंवा काय, तिला दवाखान्यात जायचं असेल, गावात जायचं असेल, ती लिफ्ट मागत होती ते डॉक्टरांना. डॉक्टर म्हणले की इथून 1-1.5 किलोमीटरवरती गाव आहे, तिथं जा, तिथं लोकांची मदत मागतो, मला उशीर झाला आहे, मला घरी जायचे असे म्हणून डॉक्टर निघाले. मग ते काय थांबले नाहीत. ते बाईची कंडिशन पाहिली आणि ते घाबरले म्हणजे भूत आहे असं म्हणून घाबरले नाहीत ते. पण ती बाई नको झंझट एखादा आपल्या मागं, ह्या हिशोबाने ते निघाले. निघाल्यानंतर ती थांबा म्हणायची, हे पुढं नाही, तुम्ही असं तसं. 1 मिनिटभर त्यांचं ते चाललं.
त्यांना डॉक्टरांनी त्या बाईला सांगितलं की तुम्ही काय करा, 1-1.5 किलोमीटरवरती गाव आहे, त्या गावात जा, तिथे तुम्हाला नक्कीच मदत भेटेल. तिचं एक म्हणणं होतं की मला घरी जायची या, आमचं घर पण तिथंच घर आहे म्हणते, ते गणेशवाडीतच घर आहे म्हणायची, आम्हाला मला तिथपर्यंत सोडा म्हणायची ती फक्त. आणि डॉक्टर म्हणायचे नाही, ते लहान मुले नुकतंच जन्मलेलं, मी नाही सोडू शकत, तुम्ही जा, असं म्हणून ते डॉक्टर तिथून निघाला. डॉक्टर निघाल्यानंतर थोडंसं पुढं आल्यानंतर डॉक्टरांनी मागं बघितलं मागं की बाई गेली थांबली का काय ते. तर बाई तिच्या म्हणजे त्या गाडीच्या मागं पळत होती, ती मूल एका हातात घेऊन ती बाई पळत होती. साधारणतः म्हणले 30-40 फुटापर्यंत ती माझ्या गाडीच्या मागं होती. म्हणले मी गाडीचं स्पीड वाढवलं, म्हणले थोडं गाडीचं स्पीड वाढवल्यानंतर परत एकदा मागं बघितलं तर तेवढ्याच अंतरावरती बाई परत मागं त्यांना दिसली. तिच्या हातामध्ये एक आपलं मुलगा ते बाळ होतं ते, आणि ती मागं अशी पळत होती. डॉक्टरनी न थांबता गाडी फास्टमध्ये डायरेक्ट घरी आणली. हातपाय तोंड धुतलं, जेवले का नाही ते नाही ते सांगितलं, झोपले. पण त्यांच्या रात्रभर ती बाई डोक्यात यायची की ती बाई अशी गाडीबरोबर कसं काय पळत होती, कारण त्यांचं स्पीड त्यांच्या म्हणण्यानुसार 30-40चं स्पीड होतं साधारणतः तिच्यापासून निघाल्यानंतर. मग 30-40च्या स्पीडने ही बाई इतके लांब कसं काय पळाली, मी स्पीड वाढवलं तरी पण अंतर तेवढंच कसं काय 30 ते 40 फुटाचं. ठराविक अंतरावर आल्यावरती नंतर ती बाई त्यांना काही दिसली नाही, पण साधारणतः गावाची शिव ओलांडल्यानंतर किंवा वस्त्या लागल्यानंतर असं काही एरिया असेल. घरी आल्यानंतर ते थांबले. आता म्हणलं हे काय भानगड आहे, हे आपण उद्या बघू. दुसरा दिवस उजाडला. त्यांच्या डोक्यात रात्रीचाच विषय. त्या दिवशी ते क्लिनिकला नाही गेले, कोणच्या राजे गावातल्या, त्यांच्या गावातल्या क्लिनिकमध्ये नाही गेले. तिथं मंडळीला पाठवलं डॉक्टरांनीला, आणि ते स्वतः एक जोडीदार घेतला आणि म्हणले आम्ही परत गणेशवाडीला गेलो. त्या गावात गेल्यानंतर त्यांना तिथं बुजुर्ग माणसं भेटली, थोडीशी माहितीतली माणसं. त्यांना विचारलं, होय हो, त्या तिथे एक बाई होती, ती सकाळी इकडं आली होती का, कोण बाई आहे का, रात्री ती बाई आली ती का, किंवा सकाळी आली का, तिच्या हातात लहान म्हणजे बाळ होतं, तिची डिलिव्हरी झाली का, अशी थोडी विचारपूस चालू केली. पण तिथं तसं कुणीही काही सांगितलं नाही आली. शेवटी एक बुजुर्ग माणूस काय म्हणाला, म्हातारा माणूस, अहो तिथं बऱ्याच जणांना ती बाई दिसती. काय म्हणला तो, तिथे बऱ्याच जणांना ती बाई दिसलेली आहे. असं दिसलेली आहे म्हणल्यानंतर तो एक आत्मा आहे म्हणली. आता आत्मा म्हणल्यानंतर डॉक्टरांचं थोडंसं हल्ले डॉक्टर, अरे बापरे. मग थोडंसं शान म्हणले ती कोण आहे बाई, अशी चौकशी केली. तर तिथलेच त्यांनी एक आडनाव घेतलं. आडनाव काय होतं ते नाही त्यांना सांगता आलं, पण ती एक न्हाव्याची बाई होती म्हणली, न्हावी समाजाची बाई होती. आणि त्या बाईचा डिलिव्हरी दरम्यान मृत्यू झालेला होता, म्हणजे ती बाई मेलेली होती. असं म्हणल्यानंतर डॉक्टर म्हटले की ठीक आहे, शांत राहिले. 1 तास 1.5 तासाने म्हणले आपण त्यांच्या घरी जाऊ, कोणाच्या जी बाई मेलेली आहे तिच्या घरी जाऊ म्हणले आपण, त्या जोडीदाराला म्हणले. मग ते जोडीदारन ते साधारणतः 11-11:30च्या आसपास त्यांच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर तिथे काही माणसे होती, म्हणजे कोण असते ती बसले. तर म्हणले की कसं आहे पेशंट, काय कसं, असं थोडीशी विचारपूस केल्यानंतर त्या पुढच्या माणसांना पण काही कळाना. म्हणले की ते तुमचे कोण इथली सून, तिथं असं काय झालं होतं का, डिलिव्हरीमध्ये गेले होते का. हो म्हणले झाली, 4 वर्ष झाले म्हणले ह्या घटनेला. मग त्यांनी म्हणजे फोटो बघायला मिळेल का मला त्या महिलेचा. तर त्यांनी फोटो दाखवला, तर तो फोटो आणि ती बाई एकच निघाली. डॉक्टरांनी स्पष्ट पाहिली होती, तोच फोटो आणि तीच बाई त्यांना दिसली. नंतर ते इतके घाबरले की आपण काय पाहिलं ते त्यांना नंतर आठवायला लागलं. रात्रीचा टायमिंग, ती बाई आपल्याला लिफ्ट मागत होती, हातात मूल. हे एवढं घडल्यानंतर डॉक्टरांनी काय केलं, म्हणजे घरी आले त्यांनी म्हणजे विषय सोडून दिला तो, पण त्याच्या मनामध्ये जी खंत राहिली की आपण हे पाहिलं होतं, अशी मनात खंत राहिली. नंतर त्या टायमाला ज्यावेळेस ते क्लिनिकवर जायचे तर त्यांनी तो मधला रूट सोडून दिला जाण्याचा. थोडं टाईम का लागाना, 3 किलोमीटर अंतर का वाढाना म्हणले, पण त्या मार्गाने ते यायला लागले. एक 4-8 दिवस झाल्यानंतर परत एक जण तिथं आला, पण त्यांच्या डोक्यात तेच राहिलं की ह्या रूटला काहीतरी आहे.
तिथेच जवळ एक वस्ती होती. त्या वस्तीवाल्याला म्हणलं तुमच्या घराजवळच घडलेलं आहे, ते तुम्हाला काय जाणवतं का इथं? तर ते म्हणले हो ती बाई आहे, बाई निघते म्हणले. ते काही जणांना दिसते, काहींना काय करते. पण मला तर डायरेक्ट अडवलं होतं त्यांनी. म्हणले की ऊसाचा ट्रॅक्टर भरून आणला होता मी गुऱ्हाळासाठी टाकण्यासाठी, तर ते पुढून हलत नव्हते अजिबात हल्ली नाही. वाळू हॉर्न दाबला, काही केलं आणि ती बाई साईडला जाईना. मग तो ट्रॅक्टर सोडून म्हणला आता काय करावं, काय करणार. ट्रॅक्टर सोडून मी परत घरी निघून गेलो. म्हणला ट्रॅक्टर तिथंच सोडून दिला होता, पण ती बाई काही गेली नव्हती. हा एक अनुभव ते दुसऱ्या एका व्यक्तीने सांगितला. तेव्हापासून डॉक्टर साहेब रात्रीचे कुठंही व्हिजिटला जात नाहीत. काय असेल ते दिवसात. अजूनही ते डॉक्टर आहेत, अजूनही त्यांची डिस्पेन्सरी चालू आहे. अशा पद्धतीची स्टोरी त्यांनी सांगितली. मला तुम्हाला सांगूशी वाटली म्हणून आजच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितली. नमस्कार.